येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार आहे। भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं। तर पंतप्रधान होणारी व्यक्ती मराठी माणूस असून ती भाजपचीच असू शकते असा दावा त्यांनी केला। दरम्यान चव्हाण यांच्या या दाव्यावरून भाजपचे नेते आक्रमक झाले। ते म्हटले की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल। आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेलं पाहिजे। म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते। आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही। तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणताही दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता। आणि माझा इशारा होता 19 डिसेंबरला। एवढ्या वरिष्ठ नेत्याने, माजी मुख्यमंत्र्याने इतकं बालिश विधान करावं, ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतना कोणी विचारत नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं। हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे, या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।